नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. तुला जपणार आहे. आजच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की इथे अनन्या वेदाला घेऊन शाळेत झालेली असते. त्याच वेळेत मंजिरी अनन्या आणि वेदाला थांबवते आणि वेदाच्या जवळ येऊन ते महागौरीचं लॉकेट काढते. आणि काढत असताना तेव्हा मीराच्या लक्षात येतं की मंजिरी काहीतरी करण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून मंजिरीच्या वरती मीरा ओरडते, आईसाहेब थांबा. असं काही म्हटल्यानंतरनं वेदाला पटकन जवळ घेते आणि तेव्हा अनन्याला खूप राग येतो. म्हणते, वहिनी काय चाललंय काय तुझं? अगं तुमच्या दोघींमध्ये चांगलं झालं होतं ते मला कळालं होतं, पण पुन्हा एकदा तू आईवरती ओरडलीस. तुझी एवढी हिंमत तरी कशी झाली? असं काय म्हटल्या क्षणी मीराला माहीत असतं की आपण काहीतरी चुकीचं केलं आहे. ती सगळ्यांचं ऐकून घेते गपचूप. अंबिकाही तिथेच असते. अंबिकाला कळायला मार्गच नसतो की नक्की मीरा असं वागते तरी कशासाठी वागते, काही कळतच नसतं. अखेरकार मीरा वेदाला बोलते, वेदा बाळा चल, मी तुला आज शाळेत सोडते. अनन्या टिफिन हातामध्ये घेते आणि तिथून निघून जाते परत. मीरा आणि वेदा. अनन्या आणि अंबिका समोर मंजिरी रडत रडत नाटक करते. आत्ता सध्या भलाईचा जमानाच नाही राहिला. कोणाचं चांगलं करायचं हवं तर ही मीरा अशी माझ्यावरती उलटते. मी काय कुणाचं वाईट केले कुणास ठाऊक, असं काही म्हणून ती रडत नाटक करत रूममध्ये जाते. अंबिकाने अनन्याला खूप वाईट वाटतं. अखेरकार इकडे मीरा पुन्हा शाळेतून माघारी आल्यानंतरनं इथे स्टोर रूममध्ये जाते. आणि स्टोर रूममध्ये जे काही गोष्टी तिच्याबरोबर घडलेल्या असतात, ती गुफा, ती पावलं, मूल आणि ती काळी जादू, हे सगळं काही ती भिंतीवरती लिहून काढते. आणि म्हणते, हे घडलंय तरी नक्की, म्हणजे ती पावलं नक्की कोणाची होती? आणि आईसाहेब माझ्या बाबांवरती माझ्यावरती एवढे म्हणजे ही करतात, रागराग करतात, तरीही माझ्याकडून मूल होण्याची अपेक्षा करतात, का बरं असं? आणि आईसाहेब काळी जादू करतात की नाही हे मला शोधून काढायचं आहे. मीराच्या मनामध्ये खूप असे प्रश्न चालू असतात. प्रश्नांचा एकदम तुफान वादळ आलेले असते तिच्या मनामध्ये. हे सगळं ते भिंतीवरून काढते, त्याला मिटवते, पुन्हा एकदा बाहेर जाते. आणि इथे नर्मदा आणि दामोदर हे दोघंजणी बोलत असतात. तोपर्यंत दामोदर नर्मदाला बोलतो की अगं, ही मंजिरी आणि मीराबद्दल सगळ्या काही गोष्टी नीट झाल्या आहेत ना? नर्मदा बोलते, नाही, मला तरी काही वाटत नाहीये. कुणीही कितीही सांगू द्याल, पण शेवटी मी ह्याचा शोध काढीनच. तेच मीरा ह्या दोघांचं बोलणं ऐकते आणि तशीच पुढं निघून जाते. त्यांच्या तोंडाला काही लागत नाही. नर्मदा पटकन मीरापाशी येते. मीरा बाळा, सगळं काही सत्य मला तू सांगू शकते वहिनीबद्दल, कारण की मी सत्याच्याच बाजूने असते. मीरा पटकन म्हणते, नाही तसं काही नाहीये, तुम्हाला जराशी काहीतरी डाऊट वेगळाच आलेला दिसतोय. मीरा काही असं म्हणून रूममध्ये निघून जाते. नर्मदा म्हणते, तू कितीही लपवण्याचा जरी प्रयत्न केलास ना, शेवटी मी ते सत्य बाहेर काढीनच. असं काही म्हटल्यानंतरनं नर्मदा आणि दामोदर तिच्याकडे पाहतच राहतात. मीराही ते वेदापाशी येते. वेदा बाळा चला अभ्यास करून घे. वेदा खूप चिडलेले असते, रागराग करत असते मीरावरती आणि म्हणते की मला आई अभ्यास करायचं नाही आहे, सारखं तू मला अभ्यासच लावतेस. असं काय म्हणून तिथून हिते वेदा बाहेर जाण्यासाठी निघते. तेवढ्याच क्षणात हिते अथर्व येतून तिला उचलून म्हणतो, काय झालं वेदा बाळा, मला सांगशील का नाही? बघा ना, आई मला सारखा अभ्यास करायला लावते, किती ओरडते, चिडचिड करते. असं काय म्हणल्यानंतर वेदा आणि मीरावरती ओरडत असते. तो अथर्व थोडा चेष्टा मस्करीन म्हणतो, वेदा बाळा तू आईवरती असं चिडायचं नाही, माझी बायको आहे ती. तोपर्यंत वेदा म्हणते की हो, तुमची बायको असली तर ठीक आहे, पण माझी आई आहे. बघ, मी हिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं आहे. वेदा थोडासा विचार करते, स्वतःच्या गळ्यातलं लॉकेट काढून मीराच्या गळ्यामध्ये घालते. हे कृत्य वेदाचं पाहून मीरा आणि अथर्व खूप हसतात. आणि हे सगळं काही मंजिरी दरवाजाच्या बाहेरून ऐकत असते. मंजिरीला जे हवं असतं वेदाच्या गळ्यातलं लॉकेट बाहेर काढायचं, ते सगळं काही तिने पुरेपूर केलेलं असतं, कारण की तेव्हाच तिचा खरा प्लॅन चालू असतो. वेदा, मीरा, अनन्या आणि हे सगळं काही ह्याच्यापासून वंचित असतात. तोपर्यंत ते मंजिरी दुसरा प्लॅन आखते. नर्मदा किचनमध्ये असते. दरवाजाच्या आडून ती कपडा टाकते आणि त्याच्यावरती रॉकेल आणि पेटवून देते, तिथून पळून जाते.
नर्मदा ती आग बघून जोरजोरात ओरडते, आग आग असं पाहून मीरा आणि अथर्व वेदाला म्हणतात, इथेच बस, आम्ही आलोच. खाली सगळी येताच क्षणी मंजिरी तेवढा चान्स गाठते आणि वेदापाशी जाते. वेदा बाळा, काय करत आहेस? तुझी ड्रॉइंगची बुक काढ. आणि ती काढत असताना ही आरशासमोर जाते, स्वतःचं मंगळसूत्र काढून तिथेच ठेवते आणि पुन्हा एकदा वेदापाशी येते. वेदा बाळा, तू ड्रॉइंग बुक काढ, मी जरा माझं एक काम आहे ते उरकून आलेच. असं काही म्हणताच क्षणी ती दरवाजाच्या पाठीमागून बघत असते. ती मंगळसूत्रामधला जो मोती असतो चमकत असतो. ती वेदा पाहते आणि तिला थोडंसं नवलच वाटतं आणि ती जवळ जाते आणि ते मंगळसूत्र गळ्यामध्ये घालते आणि तिला वाटतं की मी सध्या आता मार्जरीच्याच गुफेत आहे. हे सगळं पाहता क्षणी मंजिरीला खूप आनंद होतो की आम्ही जे आत्ता सध्या वेदाबरोबर करणार होतो ते सुरू झालं आहे. वेदाला खूप त्रास व्हायला लागलेला असतो. आई आई असं जोरजोरात ओरडायला लागलेली असते. तिला भयानक अशी काही वेगळंच घडायला लागलेलं असतं. मीरा पटकन ते वेदाची अवस्था पाहून वेदापाशी येते आणि मंजिरीही तिथेच असते. मीरा म्हणते, ए बाई, तू सगळं काही केलं आहेस, माझ्या वेदाला जर काही झालं ना तुला अजिबात सोडणार नाही. हे शब्द अथर्व बघतो ना ऐकतो. त्यालाही काही कळत नसतं वेदाबरोबर नक्की काय चाललंय ते. मंजिरी रडण्याचं नाटक करते. येणाऱ्या काही भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे की मंजिरीचं हे सत्य अथर्व नक्की जाणून घेईल का? वेदाची अवस्था पाहून अथर्वाच्या मनात जरा शंकाच येते. त्याला काही कळत नसतं. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय सगळ्यांना.